महाराष्ट्रातून आणि त्यातही जालना जिल्ह्यातून मोसंबी उत्तर भारतात पाठवली जाते। मात्र त्याची जागा आता आंध्र प्रदेशच्या मोसंबीने घेतली। त्यामुळे जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आता अत्यंत कमी दर मिळू लागलाय। त्यामुळे जालना जिल्ह्यातच मोसंबी प्रक्रिया उद्योग उभारण्याची मागणी होऊ लागली आहे। पाहूयात याबाबतचा एक स्पेशल रिपोर्ट। जालना मोसंबीचं आगार तरी शेतकरी बेजार। कष्टाने पिकवलेल्या मोसंबीला कवडी मोलभाव। मोसंबी प्रक्रिया उद्योग उभारण्याची मागणी। हिरवागार आणि ताजा ताजा मोसंबीचा हा ढीग ही दृश्य आहेत जालना जिल्ह्यातील। मोसंबीला भौगोलिक मानांकन मिळाल्यानं जालन्याला जगभरात ओळख मिळाली आहे। त्यामुळे शेतकऱ्यांनी तब्बल 20,000 हेक्टरवर मोसंबीच्या बागा फुलवल्या। त्यातून मोसंबीची 400 ते 500 टन आवक होते। मात्र बाजारात मोसंबीला क्विंटल मागे फक्त 1,500 रुपये इतका दर मिळतोय। त्यावरून शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे। कापूस सोयाबीन याला भाव नसल्यामुळे निर्ग्या बार गेल्यामुळे मोसंबीला चांगला भाव भेटन असं मला शेतकऱ्याला वाटत होतं। मोसंबीचे भाव घसरले तर शेतकऱ्याकरता शासनाने इथं मोसंबीवर प्रक्रिया करणारे केंद्र सुरू करावेत, मग त्याच्यातून शेतकऱ्याचे फायदा होईल। मोसंबीला काय सरासरी 10 ते 11 रुपये भाव आहे। आणाला काय पुराणा नाही, काय नाही, काय असं म्हणल्यावर कसं शेतकऱ्याने जगायचं? आम्ही भाव भेटत नाही, काय नाही। आज 10 ते 11 रुपये मोसंबी म्हणल्यावर त्याला खर्चाला, खताला, बियाला, पाण्याला काहीच पुराणा नाही, काय नाही। आधीच आंबिया बहरातील मोसंबीला तुटपुंजा दर मिळाला होता। त्यानंतर शेतकऱ्यांना मोसंबीच्या मृग बहरावर आशा होती, मात्र तीही आता फोल ठरली आहे। म्हणूनच उत्तर भारतात मोसंबी पाठवण्याच्या पर्यायावर अवलंबून न राहता जालन्यातच मोसंबी केंद्र उभं करण्याची मागणी आता केली जाते। उत्तर भारतात आंध्र प्रदेश आणि राजस्थान, हरियाणामधले मोसंबी आवक वाढल्यामुळं महाराष्ट्रातील मोसंबीचा दर पडला जातो। हे सातत्याचंच आहे। त्यामुळं शासनाने उत्तर भारतात मोसंबी पाठवण्याच्या या एकाच पर्यायावर अवलंबून न राहता महाराष्ट्रात मोसंबी प्रक्रिया केंद्र या छत्रपती संभाजीनगर आणि जालना जिल्ह्यामध्ये उभा करावे। मोठ्या कष्टानं मोसंबीची लागवड करायची, पोटच्या लेकरासारखी बाग वाढवायची आणि झाडांना फळ लागली की ती बाजारात न्यायची। मात्र तिथं गेल्यावर शेतकऱ्याच्या पदरी निराशाच पडते आणि म्हणूनच जालना जिल्ह्यातच मोसंबी केंद्र आणि प्रक्रिया उद्योग उभारण्याची शेतकऱ्यांची मागणी आहे। याकडे सरकार कसं बघतं हे पाहावं लागेल। सुधाकर जाधव, लोकशाही मराठी, जालना। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।